नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे. आजपासून आपण सलग काही दिवस इमर्जन्सी बेसिस वरती लेक्चर सिरीज सुरू करतोय. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या वरती कमीत कमी 20 ते 25 लेक्चर्स आपण या सिरीजच्या माध्यमातून YouTube वरती अपलोड करणार आहे. तर या लेक्चर सिरीज मध्ये की आपण अनेक मुद्दे कव्हर करणार आहे. उदाहरणार्थ की पडताळणी समित्या OTSP क्षेत्रातली जी काय महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी किंवा ढोर कोळी या आदिवासी जमाती आहेत, तर या लोकांना ते अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देत नाही. तर ती का देत नाही, त्यांच्या मनामध्ये काय आहे, ती लोक काय समजतात, त्यांचे गैरसमज काय आहेत, याबाबत आपण समजून घेणार आहे. आणि त्यानंतर त्यांचे प्रत्येक कारणाला किंवा प्रत्येक जे प्रश्न आहेत त्यांचे किंवा प्रत्येक त्रुटी जे ती लोक काढत असतात किंवा त्यांच्या मनामध्ये जे डाऊट घेत असतात, तर त्यासाठी आपण कोणकोणते सक्षम पुरावे जोडले पाहिजे किंवा आपल्याकडे कोणकोणते सक्षम पुरावे आहेत किंवा त्यांचं गैरसमज काय आहे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, या विषयावरती आपण बघणार आहे. त्याच्यानंतर ही कोळी काय आहे, नेमकं कोळी म्हणजे काय, कोळीचा अर्थ काय, कोळी खरोखर आदिवासी आहे का, या देशाचा मूळ मालक आहे का, आणि कोळी डोंगरी आहे का, दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारी जमात आहे का, याबाबत आपण समजून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर OTSP क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये की ट्रायबल कोळी आहे का, वास्तव्य करते का. ट्रायबल कोळी हा एक शब्द कोणासाठी वापरला जातो, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी आणि डोंगर कोळी, ह्या सगळ्यांना मिळून ट्रायबल कोळी म्हटला जातो. आणि नॉन ट्रायबल कोळी म्हणजे कोण, सोन कोळी, मच्छीमार कोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी, खारवा, खारवी, मांगेला, यांना नॉन ट्रायबल कोळी म्हटलेलं आहे. ऍक्च्युली सगळे ट्रायबल आहेत, पण शासनाने त्या पद्धतीने क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ट्रायबल कोळी आहेत का, म्हणजे महादेव, मल्हार, टोकरे कोळी आहेत का, याच्यावरती आपण बघणार आहे. आणि त्यानंतर OTSP क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी किंवा डोंगर कोळी आहेत का, OTSP क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मल्हार कोळी किंवा कोळी मल्हार आणि पानभरे कोळी आहेत का, त्याच्यानंतर ढोर कोळी किंवा टोकरे कोळी आहेत का. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे TSP क्षेत्रातली जी कोळी आहेत, म्हणजे पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे, कुलाबा, या 5 जिल्ह्यातलं जे 35 तालुक्यातली जी कोळी आहेत, जे स्वतःला ओरिजिनल महादेव कोळी समजतात, तर त्या कोळ्यांच्या मध्ये आणि OTSP क्षेत्रातल्या कोळ्यांच्या मध्ये काय नातं आहे का, रक्तसंबंध आहे का, ॲफिनिटी आहेत का, ते कोळी आणि हे कोळी सगळे एकच आहेत का, त्यांचे पूर्वज, देवदेवता, त्यांचं मूळ वस्तीस्थान हे सगळं एकच आहे का वेगळे आहेत. आज ते बऱ्यापैकी जे दऱ्याखोऱ्यामध्ये डोंगरा भागामध्ये सह्याद्रीच्या पायथ्याशी जे कोळी राहतात, ते कोळी वेगळेच आहेत आणि OTSP क्षेत्रातील कोळी वेगळेच आहेत का ते सगळे एकच आहेत, या विषयावरती आपण फार सक्षम पुराव्याने बघणार आहे. आणि त्याच्यानंतर OTSP क्षेत्रातील जी कोळी आहे,
तर यांना 1976 पासून अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे का इंग्रज काळापासूनच ह्या लोकांना आरक्षणाचे सगळे लाभ मिळत होते? तर मित्रांनो, अनेक लोकांचा गैरसमज आहे की 1976 पासूनच ह्या लोकांना एसटी मध्ये आणण्यात आलं. तसं नाही आहे. अगदी इंग्रज काळापासून, म्हणजे अगदी तुम्ही म्हणा की 1871 ला जनगणना सुरू झाली, तर तेव्हापासून आपल्याला त्या बॅकवर्ड ट्राईबच्या लिस्टमध्ये टाकण्यात आलेलं आहे. ओके. त्यामुळं 1976 पासूनच असं आपण होतो असं नाही, तर ऍक्च्युली 1871 पासून आपण त्या लिस्टमध्ये आहे आणि याबाबत आपण बघू. त्यानंतर 1976चं क्षेत्रबंधन कायदा हे नेमकं काय आहे? कायदा कशासाठी उठवण्यात आलं? त्या कायद्यामध्ये काय म्हणलेलं आहे? काय तरतूद केलेलं आहे? आणि त्याचा आपल्यासाठी काय फायदेशीर आहे? याविषयी आपण सखोल बघणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं, टीएसपी, ओटीएसपी आणि कोस्टल एरिया ह्या तिन्ही भागामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे कोळी राहतात, तर ह्या कोळ्यांची सन 1950 पूर्वीची नोंदी, म्हणजे इंग्रज काळातील नोंदी, हे सगळे कोळी म्हणूनच झालेले आहे. अगदी कुठंतरी एक 3-4% महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकळे कोळी, ढोर कोळी किंवा सोन कोळी म्हणून नोंदी आढळतात. परंतु प्रत्यक्षात मात्र की 90-95% नोंदी हे सगळे जे आहेत, हे सगळे फक्त कोळी म्हणून आहे. जे स्वतःला खरे समजतात त्यांचे सुद्धा कोळी आहेत. ते ज्यांना बोगस समजतात त्यांचे सुद्धा कोळी आहेत. आणि ओबीसीतली कोळ्यांची सुद्धा नोंदी कोळी आहेत. तर हे कोळी नोंदी का झाले, कशासाठी झाले? हे आपल्या पालकांनी केलेली ती चूक आहे का? का शासनाचे त्यावेळी परिपत्रकच होते, कायदेच होते आणि त्या कायद्याने कोळी नोंदी झालेल्या आहेत? कारण का, जर ह्या कोळी नोंदीवरनं सगळ्यांना जर तुम्ही ही कोळी आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, तर महाराष्ट्रामध्ये एकही तुम्हाला महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरो कोळी किंवा सोन कोळी किंवा डोंगर कोळी ही लोक सापडणार नाही. कारण का, ह्या प्रत्येकांची नोंदी कोळी झालेल्या आहे. आणि म्हणून ही कोळी का झाले, कशासाठी झाले, त्याच्या मागचं काही कारण आहेत का, त्याच्या मागचे काही कायदे आहेत का, हे सगळं आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर शासनाने कोळी समाजाला 2 भागामध्ये विभागलेलं आहे. एक एसटी मधली कोळी आणि एक ओबीसी मधली किंवा एसबीसी मधले कोळी. किंवा शासनाने कोळ्यांच्या मध्ये ट्रायबल कोळी आणि नॉन ट्रायबल कोळी असे 2 भाग केलेले आहे. ट्रायबल कोळीनं एसटी मध्ये टाकलेलं आहे आणि नॉन ट्रायबल कोळीनं त्यांनी कास्ट मध्ये, म्हणजे ओबीसी मध्ये किंवा एसबीसी मध्ये टाकलेलं. आता खरं म्हणजे हे सगळी कोळी एकच आहेत, सगळी कोळी ट्रायबलच आहेत, सगळी कोळी आदिवासीच आहेत. परंतु शासनाने त्याच्या गैरसमजातून 2 भाग करून एका भागाला त्यांनी एसटी मध्ये टाकलेले आहे, दुसऱ्या भागाला ओबीसी मध्ये टाकलेलं आहे. तर ओबीसी मध्ये कोण आहेत, त्यांना का टाकण्यात आलेलं आहे, नंतर मग एसबीसी मध्ये त्यांना का आणण्यात आलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी आपण दुसऱ्या एका व्हिडिओ मधून समजून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे जे आदिवासी विकास विभाग आहे किंवा जे 25 आमदार आहेत किंवा जे आदिवासी आयुक्त आहे, सचिव आहे, हे लोक ओटीएसपी क्षेत्रातील कोळ्यांना कुठल्याही प्रकारचे अनुसूचित जमातीचे फायदे द्यायला तयार नाही. परंतु मित्रांनो, एक आश्चर्याची बाब म्हणजे ह्या लोकांनी त्यांच्या प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये, प्रत्येक दप्तरामध्ये ह्या ओटीएसपी क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी ह्या जमाती राहत असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे. आणि इतकंच नाही तर त्यांची लोकसंख्या
एकूण महाराष्ट्रातली जी काय अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे, तर त्या लोकसंख्येमध्ये ह्या ओटीएसपी क्षेत्रातील ह्या सगळ्या कोळ्यांची लोकसंख्या ऍड करण्यात आलेल्या आहे. उदाहरणार्थ ओटीएसपी क्षेत्रामध्ये जवळपास 70 लाख लोकसंख्या आहे 2024च्या सालाप्रमाणे. 70 लाख लोकसंख्या आहे. तर हे 70 लाख लोकसंख्या त्यांनी अनुसूचित जमातीच्या एकूण लोकसंख्येमध्ये ऍड केलेलं आहे. आणि मग त्याच्यातनं ती लोक आमदार घेतात, खासदार घेतात, फंड घेतात, इतर सगळी सवलती घेतात. तर इथं लोकसंख्या दाखवतात आणि ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही लोक राहतात, महादेव मल्हार टोकरकुळे राहतात म्हणून ते प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये लिहितात, पण प्रत्यक्षात मात्र ते प्रमाणपत्र देताना ते नकार देतात. याविषयी आपण समजून घेऊ. आणि सगळ्यात आश्चर्यचकित बाब म्हणजे लक्षात घ्या, नोव्हेंबर 2023 पर्यंत या सगळ्या पडताळणी समित्या मिळून, महाराष्ट्रातील सगळ्या पडताळणी समित्या मिळून आतापर्यंत फक्त 4.4% आदिवासींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिलेलं आहे. 100 पैकी 95.6% लोकांना त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा, नोव्हेंबर 2023 मध्ये 1,36,00,000 लोकसंख्या आहे. त्याच्यातलं फक्त 5.5 लाख लोकसंख्येला त्यांनी व्हॅलिडिटी दिलाय आणि बाकीची सगळी 1,31,00,000 जवळपास 31 लाख पर्यंत, 1,31,00,000 पर्यंत म्हणजे 95.6% पर्यंतच्या लोकांना अजून त्यांनी कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी दिलेली नाही. पण फंड मात्र घेताना 100% लोकांच्यावरती घेतला जातो. मग हे 95.6% लोकांच्या नावावरचा फंड कुठं गेला? फक्त 4.4%च लोकांचे तुम्ही ओरिजिनल आदिवासी मानता. मग हे 95.6% लोकांचे नावे तुम्ही जे फंड घेतलेला आहे तो फंड गेला कुठं? कुणी खाल्ले? आणि हे 95.6% लोकसंख्या दाखवून तुम्ही जे आमदार खासदार आणता, तर ते सगळेचे सगळे बोगस आहेत. 25 आमदारपैकी मित्रांनो 24 आमदार बोगस ठरतात आणि एकही खासदार हे अनुसूचित जमातीसाठी बसतच नाही. आपण जर याचिका दाखल केलो हे फंड कुठे गेलेला आहे, त्याच्यानंतर की हे 25 आमदारपैकी 24 आमदार कमी करा आणि 4 खासदारपैकी 4च्या 4 खासदार कमी करा, तर हे सगळी लोक गुडघ्यावरती येतील. इतकं अन्याय ह्याने केलेलं आहे. आणि हा एवढंच नाही, फक्त ओटीएसपीतलंच लोकांच्यावर अन्याय केला असं नाही, तर ह्या लोकांनी टीएसपी मधले सुद्धा अनेक जमातींना आतापर्यंत फॅसिलिटी देण्यात आलेली नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. खूप मोठा फ्रॉड ह्या आदिवासी विकास विभागामध्ये झालेले आहे. अहो, एक एक मंत्री, फक्त एक एक मंत्री हा 6,500 कोटीचा भ्रष्टाचार करतो म्हटल्यानंतर पहिल्यापासून ज्याने ज्याने मंत्री होऊन गेले, तर त्या लोकांनी कितीही भ्रष्टाचार केला असेल लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला हे पेटून उठावं लागणार आहे. आपला हक्क आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मिळवून घ्यावा लागणार आहे. वाटेल ते करायला आपण तयार व्हायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहे की आपल्या समाजाची मागणी काय असायला पाहिजे. नेमकी आपण कोणत्या मुद्द्यांच्यावरती मागणी केला पाहिजे. प्रत्येक माणूस उठतो, प्रत्येक जिल्ह्यातला माणूस वेगवेगळी मागणी मागत असतो. तसं जर झालं तर आपल्याला आपल्या हाताला काहीच लागणार नाही. आपल्या एक ठराविक मागण्या, त्याच मागण्या आपण केलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण बघणार आहे, जर समजा शासन लेवलला जर आपलं प्रश्न सुटलंच नाही, आपण सगळे आंदोलन, मोर्चे, उपोषण, रास्ता रोको सगळं काही करून सुद्धा जर समजा आपला प्रश्न आता आचारसंहिता पूर्वी जर सुटलं नाही, तर मित्रांनो आपल्याला दोन मार्ग शिल्लक राहतात. एक, व्यवस्थितपणे केंद्राकडे तक्रार करणे
आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर सायमल्टेनियसली PIL दाखल करणे, वेगवेगळ्या मुद्द्यांच्यावरती PIL दाखल करणे. आणि ते आपण करू, त्याला अजून वेळ आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की आपल्याला या आचारसंहिता लागण्यापूर्वीच यश मिळवायचं आहे. आपला हक्क आपल्याला मिळवायचा आहे. बस झालं. अनेक वर्षापासून ही लोक आपल्याला अंधारात ठेवून आपल्यावरती त्यांनी अन्याय केले. पण आज प्रत्येक माणूस आपला शहाणा झालेला आहे, अभ्यासक झालेला आहे. परवा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर जेव्हा मीटिंग झाली, तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपल्या समाजातील प्रत्येक माणूस अभ्यासक आहे. कारण त्यावेळी प्रत्येक माणूस बोलत होता, एकही माणूस शांत बसला नव्हता. अगदी 100-125 लोक होते, तर प्रत्येक मुद्द्यावरती प्रत्येक माणूस बोलत होता. म्हणजे याचा अर्थ आपल्या समाजातील प्रत्येक माणूस आता शहाणा झालेला आहे. प्रत्येक माणसाला प्रत्येक प्रश्नांची उत्तर माहीत झालेलं आहे. मला अभ्यासक म्हणून घेऊन गेले आणि मी जेव्हा बोलायला उभारलो, तेव्हा माझ्या तोंडातून शब्द दुसऱ्यानेच काढून घेतला आणि मग तो दुसराच विषय कडे वळवला. म्हणजे इतके शहाणे लोक, इतके हुशार लोक, तज्ञ लोक आपल्या समाजामध्ये आता तयार झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला घाबरण्याचे काय कारण नाही. आणि आपल्या समाजामध्ये आंदोलक सुद्धा तयार झालेले आहे. पूर्वी आंदोलन करायला लोक घाबरत होते, परंतु आज लोकांच्या लक्षात आलंय की आपणच खरे आहोत, आपणच ओरिजिनल आहोत. आपल्यावरती षडयंत्र रचून ह्या लोकांनी अन्याय केलेला आहे, आपल्या 3-3 पिढ्या यांनी बर्बाद केलेला आहे, हे प्रत्येक व्यक्तीला आता समजलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक माणूस आता जोरात आंदोलन करतो आहे, स्वतःच्या हक्कासाठी लढतो आहे आणि काय वाटेल ते करायला ते तयार आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याकडे अभ्यासकांचे महापूर आलेला आहे आणि आंदोलन करणाऱ्यांची एक फार मोठी फळी तयार झालेला आहे. आणि म्हणून आपण यशाच्या अत्यंत जवळ आहोत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आपल्याला ह्या येत्या महिन्यामध्येच आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आपल्याला यश प्राप्त करायचं आहे, हे सगळ्यांनी जाणून घ्या. तर ही जी लेक्चर सिरीज आहे मित्रांनो, मी अत्यंत कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी पुरावे तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण का, एक इमर्जन्सी बेसिस वरती या व्हिडिओ सिरीज मी बनवतोय. आज सगळीकडे आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलकांना बळ मिळावं आणि त्यांना त्यांचं कॉन्फिडन्स वाढावं की बाबा आपणच खरे महादेव मल्हार टोकरे कोळे आहे. जे TSP क्षेत्रातली जी लोक आहेत ती ऍक्च्युली बोगस आहेत म्हणा, किंवा आमच्यातलं ती लोक आहेत, मूळ आपण आहोत, हे सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे. आणि शासन किंवा TSP क्षेत्रातील जे परप्रांतीय आदिवासी आहेत, किंवा जी लोक स्वतःच धर्म बदलून आज सुद्धा आरक्षणाचे लाभ घेतात, किंवा स्वतःची जात बदलून आज सुद्धा जे आरक्षणाचे लाभ घेतात आणि आपल्यावरती अंकुश ठेवण्याचा, आपल्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतात, तर यांच्या विरुद्ध आत्मविश्वासाने लढा ही लोक दिले पाहिजे. याच्यासाठी मी अगदी कमीत कमी पुरावे तुम्हाला दाखवून 1-1 तासाचा व्हिडिओ मी बनवतोय. एक 20-25 व्हिडिओ बनवतो आणि ते सगळेचे सगळे व्हिडिओज तुम्ही बघा आणि तेवढ्या व्हिडिओतून सुद्धा तुम्हाला की परिपूर्ण नॉलेज मिळेल. आणि त्यानंतर मी प्रत्येक व्हिडिओ अतिशय डिटेलमध्ये बनवणार आहे. प्रत्येक मुद्द्यांच्यावरती कमीत कमी 8-10 व्हिडिओ होणार आहेत. अतिशय सखोलमध्ये व्हिडिओ होणार आहेत. परंतु आता आपण धावता आढावा घेऊ. ह्या एक 20-25 जे व्हिडिओ मी बनवतोय, तर यामध्ये आपण धावता आढावा घेणार आहे. हे फक्त एवढ्यासाठीच आपण व्हिडिओ बनवतो की आंदोलकांचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे शासनाच्या विरोधामध्ये. आणि त्या TSP क्षेत्रातल्या जी तथाकथित आदिवासी आहेत त्यांच्या विरोधामध्ये ही जोरात ही लोक लढा दिला पाहिजे. यासाठी आपण त्या व्हिडिओ बनवतो, त्यांचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, ह्या प्रत्येक व्हिडिओ क्रमाने बघा, शेवटपर्यंत बघा.
आणि प्रत्येक माणूस बघा आणि हे सगळे व्हिडिओ तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना पाठवा, सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा. कारण का प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे की आपल्यावरती खूप मोठं षडयंत्र रचून अन्याय करण्यात आलेला आहे आणि आपणच खरे आहोत, आपणच ओरिजिनल आहोत, बाकी सगळे फेक आहेत. तुम्ही बाकीचे जे काय आता आंदोलन वगैरे करतात आपल्या विरोधामध्ये, लक्षात घ्या हे कुठलं तरी परप्रांतीय आहेत. त्याच्या मूळ आपण आहोत. लक्षात घ्या, भिल्ल आणि कोळी हे फक्त महाराष्ट्रातली मूळ आदिवासी आहेत आणि का टीएसपी मधले काही आदिवासी. परंतु आपल्या विरोधामध्ये जे करतात ना ते सगळे परप्रांतीय आहेत. त्यांना अधिकारच नाही आहे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घ्यायचे. आणि त्याच्यानंतर हे जात बदललेले, त्यांचे धर्म बदललेले आहेत ही लोक. त्यानंतर त्यांच्या जातीमध्ये अनेक त्रुटी आहेत. एक उदाहरण सांगायचं झालं की बाबा कोकणा लोकांनी त्यांची नोंदी कुणबी असताना त्यांनी कोकणा घेतलेला आहे. आंध लोकांनी त्यांची नोंदी अंध असताना त्यांनी घेतलेल्या आहे. अशी बऱ्याचशा गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगतो. परंतु एक लक्षात घ्या, त्यांच्या विरुद्ध आपल्याला अत्यंत प्रखरपणे लढा द्यायचा आहे. जर त्यातलं कोणी आपल्याला बोगस म्हणत असेल आणि ते सार्वजनिकपणे कुठेही टीव्हीच्या माध्यमातून किंवा पत्राच्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून जर तुम्हाला दिसलं कोणी हे बोगस आहे, तर लगेच त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करायचा आहे आणि त्यांना म्हणायचं की एकतर ह्या लोकांनी बोगस असल्याचं सिद्ध करावा, नसेल तर 1 कोटी नुकसान भरपाई सार्वजनिक पद्धतीने आमची बदनामी केल्यामुळं 1 कोटी नुकसान भरपाईने द्यावा. लक्षात घ्या, त्यांचे पणजोब जरी आले तरी आपल्याला बोगस ठरवू शकत नाही. कारण का उलट ते त्यांच्या चांगल्यात येणार आहे. आपण तरी ओरिजिनल आहे हे सिद्ध करूच कोणत्याही स्टेजवरती, परंतु ते लोक बोगस आहेत हे सुद्धा त्याच ठिकाणी आपण सिद्ध करू. म्हणून असं जर कोणी आलाच, ते कुठलेही असू दे, ते फावरा असू दे, अमुक असू तमुक असू दे, तर असं जर ते कुणी आले म्हणले तर तत्काळ तिथल्या तिथं तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांनाही तुम्ही सांगा ही लोक बोगस आहेत. सांगा मी तिथं येतो, तुम्ही कसे ओरिजिनल आहे हे दाखवून देतो आणि ते लोक कसे बोगस आहेत हेही तिथं दाखवून देतो. त्यामुळं कुणाच्याही बापाला घाबरू नका, कुणाला घाबरू नका. कारण आपण टीएसपीतले लोकांचे खाल्लेले नाही, लक्षात ठेवा. ती लोक आमच्या खाल्लेले आहेत आणि अन्याय आपल्यावरती झालेला आहे, त्यांच्यावरती झालेला नाही. म्हणून आमचं जो 5.4% सगळं जे काय फॅसिलिटी आहे ही लोक पहिल्यापासून खातात. म्हणून आपण त्यांना घाबरायचं ना, ती लोक आपल्याला घाबरायला पाहिजे. हे तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या लक्षात ठेवा. अन्याय आपल्यावरती झालेला आहे, आपण पेटून उठला पाहिजे, ती लोक नाही. हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा. आणि जेव्हा हे सगळं लेक्चर सिरीज तुम्ही बघाल, हे 20 ते 25 व्हिडिओज तुम्ही बघाल, तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपल्यावर महाभयानक अन्याय ह्या लोकांनी केलेला आहे आणि आत्ता न्याय मिळवल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही. तर मित्रांनो, हे व्हिडिओ बघत असताना सगळे तुम्हाला दिसायला एकच दिसतील, पण ते भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 असं जे आहे तर ते तुम्ही बघत चला. 1, 2, 3, 4 क्रम बघा आणि त्या क्रमाने तुम्ही काय करा की ह्या सगळ्या व्हिडिओ बघत चला. पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा, सगळ्यांना पाठवा, सगळ्यांना नॉलेज जाऊ द्या, सगळ्यांना कळू द्या आपल्यावर कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे. कारण आत्ताच आपण पेटून उठलो तर आत्ता आपल्याला हे लवकरात लवकर न्याय मिळू शकतो. नसेल तर पुन्हा आपल्याला आचारसंहितेनंतर खूप अडचणी येऊ शकतात आणि आपण जर कोर्टामध्ये गेलो तर त्याला खूप वेळ जातो. अगदी 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष असा वेळ सुद्धा जाऊ शकतो. म्हणून तुम्ही कोर्ट हा शेवटचा पर्याय. आता तुम्ही त्याच्याबद्दल विचार करू नका. आता आहे ह्या शासनाकडनं आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या सगळे आपले फॅसिलिटी घ्यायचं आहे हे तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये ठामपणे ठरवा आणि तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाला सुरुवात करा. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल
त्या त्या व्हिडिओच्या खाली प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देईन. फक्त जय आदिवासी, जय राघोजी, जय भांगरेजी हे जे फालतू लिहिणं जे आहे ते बंद करा. तुमचं मत मांडा, तुमचे प्रश्न विचारा, तुम्हाला काही आणखीन बोलायचं असेल ते तुम्ही बोला आणि त्याच्यावरती आणखीन व्हिडिओ बनवला जातील. ओके. तर प्रत्येकाने ऍक्टिव्ह राहा, काही ना काही तुम्ही ऍक्टिव्हिटी करायचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कुणीतरी लढतात, काहीतरी चालू आहे, त्यांना मिळालं की आम्हाला पण मिळणार आहे. हा, ते धुळे, नंदुरबार, जळगावची लोक लढतायत आणि म्हणून आम्हाला कोल्हापूर, सोलापूरवाल्यांना ते फायदा मिळणार आहे, किंवा मराठवाड्यातले लोक आंदोलन करतात आणि म्हणून आम्हाला सातारा, सांगलीवाल्यांना फायदा मिळणार आहे, कशाला आपण ह्या लपड्यात पडायचं, असं म्हणून जर तुम्ही गप बसत असाल तर मित्रांनो ताकद लागणार नाही. आपल्या लढ्याला ताकद लागणार नाही. प्रत्येक जिल्हा हे धगधगता असला पाहिजे. त्या महिना दीड महिना जो का असेल हे धगधगता प्रत्येक जिल्हा ठेवा, मगच आंदोलन मिळेल. कोळी यांना पहिल्यांदा काय म्हटलं जायचं? क्रिमिनल ट्राईब म्हणायचं, क्रिमिनल ट्राईब, गुन्हेगारी जमात. म्हणजे त्यावेळी लोकांना जगू द्यायचं नाही हे लोक, लक्षात ठेवा. तसं आपलं व्हायला पाहिजे. शासनाला शांत बसू द्यायचं नाही. शासनाला, कलेक्टर, प्रांत या या लोकांना शांत बसू द्यायचं नाही. सतत तुमचं लक्ष खेचून घ्या आणि शासनाबरोबर जेव्हा मीटिंग होईल तर त्यावेळी मित्रांनो, मागच्या वेळी जे मूर्खपणा तुम्ही केला तर ते मूर्खपणा करू नका. जे काय अभ्यासक असतील त्या अभ्यासकांना बोलू द्या, मगच प्रश्न सुटेल. आपण भांडून वाद घालून प्रश्न सुटत नाही. हा पुराव्यांचं युद्ध आहे. पुरावे दाखवा, मग तुम्ही जिंकता. असं तोंडी भांडून रस्त्यात गल्लीबोळात जे बायका भांडत असतात तसं भांडून सीएमच्या समोर न्याय मिळत नसतो. तुम्हाला पुरावे सहितच बोलावं लागतं. अतिशय अचूक बोलायला पाहिजे, योग्य बोलायला पाहिजे, मुद्देसूद बोलायला पाहिजे, मगच तुम्हाला न्याय मिळेल. पण परवा जे झालं ते अतिशय चुकीचं झालं. इतकं चुकीचं झालं ना की तोंडाला आलेला घास तुम्ही काढून घेतला. त्या भारूड साहेब असू दे किंवा त्या टीएसपी क्षेत्रातील लोक असू दे, त्यांना अत्यंत सक्षमपणे पुरावे सहित खूप छानपैकी त्यांना मी उत्तर दिलं असतो. अक्षरशः पळो की सोळो करून मी सोडलो असतो त्यांना. पण मित्रांनो, माझ्याच तोंडातनं घास तुम्ही काढून घेतला. ते काय, त्याला अर्थ काय आहे का? तर असं इथून पुढे मूर्खपणा करू नका. आणि जर तुम्ही केलाच तर समजा तुमच्यामुळे ह्या समाजाचं नुकसान झालं. खरा म्हणजे हा आपला प्रश्न ह्या जळगावकरांच्या मुळं मागच्या 7-8 महिन्यापूर्वीच हा संपला असता. कारण तिथं तो मीटिंग झाला होता, त्यांनी एक कमिटी स्थापन करतो म्हटले होते आणि त्या 3 महिन्यामध्ये अहवाल देतो म्हटले होते आणि त्याच्यातून तो प्रश्न निकालीच निघाला असता. पण आपल्यातले काही तज्ज्ञ मंडळी त्याला कडाडून विरोध केले. ते सगळे मंत्री, आमदार यांना स्टेजवरती येऊ दिलं नाही. समित्या स्थापन करू नका म्हणून सांगितले, समित्यानं विरोध केले, लेखी पत्र दिलं समिती स्थापन करू नका. आणि स्टेजवरती माईक हातात मिळाल्यानंतर कशी शिवेगाळ केले, त्यामुळे ती लोक नाराज झाले. नाराज झाल्यामुळे ती लोक पुन्हा आपल्याला जवळ केलं नाही. आता फक्त इलेक्शन जवळ आलेलं आहे आणि म्हणून ती जवळ करतात. पण आता काय कमिट्या असं स्थापन होण्याची आता काही वेळच नाही आणि तो काही उपयोग पण नाही. सगळं विचित्र अवस्थेमध्ये आपण सध्या आहे. फक्त जोर लावून आपल्याला काय परिपत्र काढून घेता येईल का किंवा काय करता येतं आपण बघू. पण कायदेशीर आता काहीच होणार नाही. कारण जोपर्यंत कमिटी स्थापन होऊन कमिटीची शिफारस प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला काही कायद्याने मान्यता मिळत नाही. म्हणून आपण आपले स्वतःचेच अभ्यासक, स्वतःचे नेते मंडळी यांनी आपलं सगळंच घालवलेलं आहे. नाहीतर आजपर्यंत जळगावकरांनी खूप चांगलं ते आंदोलन छेडलं होतं आणि आजपर्यंत आतापर्यंत आपला प्रश्न मिटून मोकळं झालो असतो आपण. त्या मूर्खपणामुळं हे सगळं झालं आणि पुन्हा त्याच मूर्खपणा त्या मुख्यमंत्र्यांच्या समोर केले लोकांनी. आणि हे असंच मूर्खपणा कंटिन्यू राहिलं तर मात्र
3 पिढ्या नव्हे, कमीत कमी 10 पिढ्या तुमच्या अजून बरबाद होतील आणि तोपर्यंत तुमचं आरक्षण संपून जाईल. त्यामुळं कुठंतरी शहाणा होण्यासाठी प्रयत्न करा. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मगाच सांगितल्याप्रमाणे की पडताळणी समित्या कोणकोणत्या कारणाने आपल्याला अवैध करतात किंवा वैधता प्रमाणपत्र नाकारतात. त्याच्यानंतर आजच आपण बघणार आहे की कोळी म्हणजे ही डोंगरी आहे का, ही आदिवासी आहे का, आणि त्यानंतर ओटीएसपी क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी कोळी राहतात ती ट्रायबल कोळी आहेत का, ही आदिवासी कोळी आहेत का. ट्रायबल कोळी याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, यांना ट्रायबल कोळी म्हटला जातो. तर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ट्रायबल कोळ्यांची नोंदी आहेत का. मी तुम्हाला सांगितलं की कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी पुराव्यांच्या आधारे हा सगळा विषय तुम्हाला समजून सांगणार आहे. इमर्जन्सी बेसिस वरती ही लेक्चर सिरीज आहे. आपण नंतर एकदम डिटेलमध्ये जाणार आहे. प्रत्येक मुद्द्यांच्या वरती कमीत कमी 8-10 व्हिडिओ आपण बनवणार आहे. ओके. जस्ट आंदोलकांना एक बळ मिळावा यासाठी आपण हे व्हिडिओ बनवतो. तर प्रमाणपत्र नाकारण्यामागील जी कारण आहेत, तर ती मित्रांनो ही कारण तर या पद्धतीने आहेत. पहिलं असं आहे की पडताळणी समित्या, एकतर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पडताळणी समित्या हे दबावाखाली, सतत दबावाखाली ते काम करत असतात. टीएसपी क्षेत्रातले 25 आमदार, 4 खासदार आणि टीएसपी क्षेत्रातली संघटना ह्यांच्या दबावाखाली ते काम करतात. त्यांच्या तोंडी सांगण्यावरनं ते काम करतात. आणि हे पडताळणी समित्या समजतात की बाबा आम्ही शासनाचे नोकर नाही किंवा आम्ही पब्लिकचे नोकर नाही, आम्ही ह्या 25 आमदारांची खाजगी नोकर आहे, असं त्यांचं पहिल्यापासूनच समज आहे. आणि ती समज आपल्याला ती काढावं लागणार आहे. त्याच्यानंतर ही पडताळणी समित्या फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे 5 जिल्ह्यातील 35 तालुक्यामधले जे का आदिवासी आहे 1956 प्रमाणे, तर त्याच कोळ्यांना ती खरे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी समजतात. आणि हे 5 जिल्ह्यातील 35 तालुक्याच्या व्यतिरिक्त जे ओटीएसपी एरियामध्ये जी लोक राहतात, तर त्यांना ती खरे समजतच नाही, त्यांना ती बोगस समजतात. त्याच्यानंतर 1976चं क्षेत्रबंधन कायदा हे पाळतच नाही किंवा त्यांना माहीतच नाही, त्यांना डिटेल त्याच्याबद्दल अभ्यासच नाही. 1976चा कायदा खास करून ओटीएसपी क्षेत्रातले कोळ्यांच्यासाठी उठवण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये बरेचशा तज्ज्ञ समित्यांची शिफारस आलेल्या आहेत. तर ह्याच त्यांना काहीच माहित नाही. अतिशय आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. बघा, ते परवा भारूड सारखा माणूस सुद्धा म्हणतो की ह्या लोकांना नव्याने टाकायला पाहिजे आणि हे फक्त 5 जिल्ह्यातले लोक खरे आहेत. एवढं म्हणजे ह्या ह्या माणसाला काहीच नाही हो. थोडस लोक जर शांतता ठेवली असते की नाही, तर पळो की सळो असं घाम पुसायला लागला असता माणूस. मी जेव्हा फक्त बोललो 95.6% लोकांनी वंचित ठेवलं, कसं ते खुर्चीवर धाडकन उठून ते पळापळ करत होता, कसं ते घाबरलं होतं, हे तुम्ही बघायला पाहिजे होतं. की बाबा खानापूर सरांनी बोलल्यानंतर हा माणूस धाडकन खुर्चीवरून उठला, सीएम जवळ गेला, सीएम ला काहीतरी सांगायला लागला. लक्षात घ्या, हा एकच पॉइंटवर एवढा तो अस्वस्थ झाला. पुढे मी जर बाकीचे मुद्दे जर बोललो असतो, तर हे कधी हे मीटिंग एकदा संपेल आणि कधी मी एकदा घरी जाऊ, असं त्या भारूड साहेबांना झालं असतं. आणि आपण सगळ्या ते जिथं उपस्थित होते त्या सगळ्यांची कोळी नोंदी घेऊन आलो होतो. त्या आमदार खोसकर असू दे, आमदार लामाटे असू दे, तो जाधव असू दे, हा, त्यानंतर ते दुसरं एक आहे तो डॉक्टर, ह्या सगळ्यांची 1950 पूर्वीची नोंदी आणलो होतो. तिथं जर आपण सार्वजनिकपणे दाखवलं असतं ना, तर ते मागच्या दरवाज्यातून पळून गेले असते. पण आपल्यामध्ये इतक्या अभ्यासक तयार झालेले आहे, तर त्यामुळे तो सगळा गोंधळ झाला. असं पुन्हा करू नका. तर या लोकांना 1976चा कायदा माहित नाही आणि हे लोक कुठलीही पुरावे ग्राह्य धरत नाही. तुम्ही डिस्ट्रिक्ट गॅजेटर द्या, सेन्सस रिपोर्ट द्या,
मानववंशशास्त्र संदर्भ ग्रंथ द्या, ते कुठलेही पुरावे ग्राह्य धरत नाही. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा पलीकड म्हणजे ही लोक क्वाशी ज्युडिशियल बॉडी आहे. म्हणजे हे न्यायाधीश आहेत. हे न्यायाधीश असताना सुद्धा ह्यांच्यावरती FIR आहे. म्हणजे ही लोक दोषी आहेत, ही लोक कैदी आहेत, कितीतरी लोक जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. आणि न्यायाधीश माणसं ही दोषी असू शकत नाही, हे आपल्या कायद्यावर तरतूद आहे. पण ही लोक FIR आहे, जेलमध्ये जाऊन आलेला आहे, स्वतः क्लीन हँड नाही, आणि ही लोक आपल्याला सांगतात की तुम्ही महादेव कोळे का महादेव कोळे नाही. ही लोक न्याय देतात, न्यायदानाचं काम करतात. ह्याच्यापेक्षा आश्चर्याची घटना काय पाहिजे. त्याच्यानंतर ह्यांना माहित आहे TSP आणि OTSP सगळीकडेच कोळी नोंदी आहे. पण ही लोक TSP क्षेत्रातले कोळी नोंदीवरनं सगळ्यांना लाखो व्हॅलिडिटी दिलेल्या, पण OTSP क्षेत्रातल्या माणसांना मात्र त्याच कोळी नोंदीवरनं ती इनव्हॅलिड करतात. तुमची कोळी नोंदी आहे त्यामुळं तुम्ही महादेव कोळी नाही. आणि तिकडं मात्र सगळ्यांचीच कोळी नोंदी आहे. अगदी मधुकर पिचड असू दे, घारे असू दे, खुसकर असू दे, लमाटे असू दे, ती जाधव असू दे, सगळ्यांची नोंदी आहेत. आपल्याकडं हजारो नव्हे लाखो पुरावे येऊन पडलेल्या, पण त्यांना सगळ्यांना व्हॅलिडिटी दिला जातो. तर कोळी नोंदीवरती भेदभाव करतात, आर्टिकल 14 हे व्हायलेट करतात. म्हणजे ह्यांना कायद्याचं काही संबंध नाही, कायदा घेता काही बघत नाही ती लोक. त्याच्यानंतर लक्षात घ्या, ह्याने आतापर्यंत जेवढी इन्व्हॅलिड केलेलं आहे त्याच्यातलं जवळपास 85 ते 90% लोकांना हायकोर्टाने व्हॅलिडिटी दिलेल्या आहे. म्हणजे यांच्या विरोधामध्ये हायकोर्ट 90 ते 95% निकाल दिलेले आहे. मग मला सांगा की हायकोर्ट कायदा पाळतं का ही लोक कायदे पाळतात. हायकोर्ट कायदेशीर जातं की ही लोक कायदेशीर जातात, किंवा हायकोर्ट श्रेष्ठ आहे की ही लोक श्रेष्ठ आहेत. एकतर ही लोक गुन्हेगार आहेत, कायदे पाळत नाही, कुठलेही ह्यांना कायदा माहित नाही, आणि आमच्यावरती ही लोक अन्याय करायला निघालेले आहे. आणि न्यायालयाने अनेक वेळा यांना दंड केलेला आहे. अनेक वेळा काही ठिकाणी तर असं म्हटलेलं की तुम्हाला जेलमध्ये पाठवतो. अशा वेळी या लोकांनी लिहून दिलं, पुढच्या वेळी आम्ही असा निकाल देणार नाही, इथून पुढे चांगला निकाल देऊ म्हणून लिहून दिलेला आहे. ते भालेकरने लिहून दिलं कोर्टामध्ये. फार मजेशीर मित्रांनो चालू आहे, अन्याय चालू आहे. याचं एकच कारण आहे की आपण हे सगळं खपवून घ्यायला लागलो, खपवून घ्यायला लागलो, म्हणून ते कसं चाललंय. नाही, आत्ता नाही खपवून घेणार, आत्ता काय वाटेल ते होऊ दे, पण आता हे अन्याय सहन करायचे नाही. अहो, कोण पण अन्याय करतो, तुमचा तहसीलदार अन्याय करतो, प्रांत अन्याय करतो, कलेक्टर अन्याय करतो, पडताळणी समिती अन्याय करतात, TSP मधले संघटना तुमच्यावर अन्याय करतात, TSP मधले आमदार अन्याय करतात, खासदार अन्याय करतात, राज्य शासन अन्याय करतोय. आणि हे सगळं आपण मुकाट्याने सहन करतोय. तर मित्रांनो हे इथून पुढे चालणार नाही, आणि आपल्याला चालू द्यायचं नाही, हे लक्षात घ्या. तर हे प्रमाणपत्र जे नाकारतात त्याची जे कारण आहेत, किंवा त्यांना त्यांचं जे समज आहे, ते समज काय आहे की त्यांना वाटतं की जे दऱ्याखोऱ्यामध्ये राहतात, जे डोंगरामध्ये राहतात, ते डोंगराच्या पायथ्याशी राहतात, किंवा जे दुर्गम भागामध्ये राहतात, तर तेच लोक खरे आदिवासी. पण एखाद्या शहरामध्ये, गावामध्ये, पठाऱ्यामध्ये किंवा समुद्रकिनारे राहणारी लोक ही आदिवासी नसतात, असं त्यांचं एक फार स्ट्रॉंग असं एक बिलीफ आहे, समज आहे. त्यामुळं ना ती लोक फक्त तिकडलीच लोकांना व्हॅलिडिटी देतात आणि इकडली लोकांना व्हॅलिडिटी देतात. त्याच्यानंतर ह्या लोकांना असं वाटतं की फक्त ते 5 जिल्ह्यातील एक 35-38 तालुक्यामध्ये महादेव मल्हार टोकरं कोळी राहतात, बाकीचे कुठेही महादेव कोळी टोकरं कोळी राहत नाही, हे फक्त कोळे येतात. हे महादेव मल्हार टोकरं कोळी नाही, हे फक्त कोळे आहेत, असं एक त्यांच्यामध्ये एक स्ट्रॉंग प्रूफ म्हणजे एक समज आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तुमची नोंदी कोळी आहे म्हणून आम्ही तुम्हाला देत नाही.
त्याच्यानंतर यांचं म्हणणं आहे की बाबा तुमची चालीरीती जुळत नाही, तुमचा आप्तभाव जुळत नाही. म्हणजे कोणाशी जुळत नाही? त्या टीएसपी क्षेत्रातल्या कोळ्यांशी जुळत नाही. अरे मित्रांनो, ह्या लोकांना काहीच माहित नाही की मराठवाड्यातली लोक ही ओरिजिनल आहे. 14व्या शतकामध्ये मराठवाड्याच्या बालाघाटातनं, महादेवाच्या डोंगरातनं ही लोक आले आणि त्या सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी ही लोक राहायला लागले. मूळ हे मराठवाड्यातले आहेत आणि ही लोक मायग्रेटेड आहेत. आणि मराठवाड्यातल्याच लोकांना म्हणताय तुम्ही तुमची चालीरीती त्या पुण्यातल्या लोकांशी जुळत नाही. अरे मूर्खानो, हे पहिलं समजून घ्या की खरे कोण, खोटे कोण, ओरिजिनल कोण, मायग्रेटेड कोण. जरा सुद्धा ह्या लोकांचा अभ्यास नाही. त्याच्यानंतर यांचं म्हणणं असं आहे की बाबा 1976 नंतर ही लोक नामसदृशाचा लाभ घेऊन आरक्षणाच्या मध्ये घुसखोरी केलेल्या आहे. तर त्यांची पण कोळी नोंद आहे, त्यांची पण कोळी नोंद आहेत आणि कोळी कोळी हे नाम सदृश होतोय. आणि त्याचा फायदा घेऊन 1976 मध्ये क्षेत्र उठलं. ह्या नावाखाली ही लोक घुसखोरी केलेल्या आहे. आणि ही लोक कोळी असताना महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळ्यांची अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र घेतात, असं ह्या लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी ह्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा तुम्ही आदिवासी क्षेत्रातून मायग्रेटेड झालेले नाही, तुमचे पूर्वज आदिवासी क्षेत्रातून स्थलांतरित झालेले नाही आणि म्हणून तुम्ही महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी नाही. म्हणजे मायग्रेटेड झाला पाहिजे. पुणे, जुन्नर, आंबेगाव, खेड, नाशिक, अहमदनगर, ठाणे, कुलाबा या भागातनं तुम्ही मायग्रेटेड झाला असेल तर तुम्हाला मिळणार, नसेल तर नाही, असं ह्या मूर्खांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की तुमची 1950 पूर्वीची नोंदी कोळी आहे आणि म्हणून तुम्ही ओबीसीतली कोळी आहे, तुम्ही एसबीसीतली कोळी आहे आणि म्हणून तुम्हाला महादेव, मल्हार, टोकरे कोळ्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देता येणार नाही. आणि त्याचबरोबर तर ह्या लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही एकंदरीत बोगस आहे, घुसखोर आहे, जातचोर आहे, नाम सदृशाचा लाभ घेता आणि ह्याच्यामध्ये घुसखोरी करता, असं ह्या प्रत्येक संघटना, पडताळणी समित्या, 25 आमदार, 4 खासदार, बाकीच्या सगळ्यांचं हे असं म्हणणं आहे. परंतु हे सगळं म्हणणं जे आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला एकतर शासन दरबारी जेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर किंवा इतर ठिकाणी जेव्हा मीटिंग्स होतात त्यावेळी तुमचं ध्येय काय असायला पाहिजे? तर फक्त ध्येय एकच असायला पाहिजे की आम्ही बोगस नाही, आम्ही खरे आणि मूळ महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोरकोळी आहोत. आम्हीच मूळ आहोत, आम्हीच खरे आहोत, हे तुम्हाला पुरावे सहित दाखवता आला पाहिजे. फक्त आरडाओरड करून प्रश्न सुटत नाही, पुरावे दाखल केला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय आपण सिद्ध केला पाहिजे की ओटीएसपी क्षेत्रामध्ये जी कोळी राहतात हे 100% हे एसटी मधली कोळी आहेत, अनुसूचित जमातीमधली कोळी आहेत. तर हे ओबीसी मधली कोळी किंवा एसबीसी मधली कोळी नाही, हे तुम्हाला पुरावे देऊन सिद्ध करता आला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला काय सिद्ध करता आलं पाहिजे की आम्ही घुसखोर नाही, तुम्ही घुसखोर आहे, तुम्ही परप्रांतातून इकडे आलेला आहे, तुम्ही दुसऱ्या जमातीमध्ये किंवा धर्मामध्ये असताना सुद्धा या धर्माचे तुम्ही आरक्षण घेता, तुमच्या नोंदी चुकीच्या असताना सुद्धा तुम्ही ह्या अनुसूचित जमातीचे आरक्षण घेता. म्हणून तुम्ही लोक घुसखोर आहे, आम्ही घुसखोर नाही. आमचं जे आहे ते कायद्यानुसार आहे, कोळी नोंदी कायद्यानुसार आहे. आम्ही एसटी मधला आहे, तुम्हाला 100% आम्ही सिद्ध करून दाखवतो. आणि आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्यासाठी केंद्र शासन 1976 पासून सगळ्या प्रकारचे अनुदान देत आहे. आमदारकी, खासदारकी किंवा लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ
सगळं काही देत आहे ना. म्हणून आम्ही घुसखोरी करत नाहीये. आम्ही खरे आहोत. आमच्या नावावर फंड मिळतोय, आमच्या नावावरती लोकसभा विधानसभा मतदारसंघ मिळतात, इतर सगळी फॅसिलिटी मिळतात. आणि म्हणून आम्ही आमच्या नावाचा फॅसिलिटी किंवा आमचा हक्क आम्ही मागून घेत नाहीये, हिसकावून घेतोय. तुमच्याकडे मागत नाहीये. आतापर्यंत मागत होतो, ठीक आहे, पण इथून पुढे आम्ही तुमच्याकडे हिसकावून घेतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण आमचं तुम्ही खाल्लेलं आहे. एकूण 9.35% पैकी 5.4% आमचं आहे, फक्त 3.9% तुमचं आहे. आणि तुम्ही मात्र तुमचं 3.9% पण खाता आणि आमचं पण 5.4% खाता आणि एकूण 9.35% तुम्ही खाता आणि वर म्हणतात तुम्हीच घुसखोर आहे. अरे घुसखोरी तुम्ही केलेला आहे. घुसखोरी तुम्ही केलेलं आहे आणि आमच्या वाट्यातलं तुम्ही खाल्लेलं आहे. आणि म्हणून आम्ही काय तुमचं मागत नाहीये, फक्त आमचा जो 5.4% आहे तर ते आम्ही मागतो. आणि आतापर्यंत आम्ही मागत होतो, पण इथून पुढे आम्ही मागत नाहीये, आम्ही हिसकावून घेतो. हिसकावून घेतो. आणि फक्त हिसकावून घेतो असं पण नाही, तर जे परप्रांतीय आहेत, जे बोगस आहेत, त्यांना आम्ही ह्या अनुसूचित जमातीच्या यादीतून हुसकावून लावतो. तुम्हाला 100% हुसकावून लावतो. अंध लोक हे अनुसूचित जमातीमध्ये येत नाही, म्हणून हायकोर्टाच्या 3 जजच्या बेंचने जजमेंट दिलेलं आहे. त्यामुळे अंध लोकांना आपण ठेवत नाही आता. जे भिल लोक आहेत त्यांचं भिलाल म्हणून नोंद आहेत सगळे, किंवा नाईक म्हणून नोंद आहेत, त्यांना आपण आता ठेवत नाही. हावरा गिवरा ही जी लोक आहेत ही सगळे धर्मांतर केलेले आहेत, त्यांना आपण ठेवत नाही. बरेचसे परप्रांतीय आहेत, 1950 पूर्वी इथं नव्हते, त्यांना आपण ठेवणार नाही. अशा पद्धतीने एकेकाला शोधून ह्या अनुसूचित जमातीच्या यादीतून आपण हाकलून देणार आहे, हुसकावून लावणार आहे. आमचे तरी हक्क आम्ही हिसकावून घेतोच, आणि त्याचबरोबर तुम्हाला इथून हुसकावून लावतो. आणि त्यासाठी आम्ही सगळ्या बाजूने तयार आहोत, हे तुम्ही लक्षात घ्या.